नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तांमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेवर महायुतीचं वर्चस्व। रत्नागिरीत पालकमंत्री उदय सामंतांचा प्रभाव पुन्हा सिद्ध। जिल्ह्यात शिवसेनेचा स्ट्राइक रेट सर्वाधिक। जिल्हा परिषदेचा अध्यक्ष शिवसेनेचाच होणार, पालकमंत्री उदय सामंत यांचा दावा। अपक्ष उमेदवार परशुराम कदम आणि उदय बने यांनी दिली महायुतीच्या उमेदवारांना काटेकी टक्कर। पराभव मनापासून स्वीकारतो, उमेदवार उदय बने यांचं प्रतिपादन। आणि रत्नागिरीत नव्याने सुरू झालेल्या लिओरा केक शॉपचं शानदार उद्घाटन। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। कोकणातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये महायुतीनं दमदार विजय मिळवत आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे। रत्नागिरी तालुक्यात पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या उमेदवारांनी एकतर्फी आघाडी घेत विजय मिळवला। मतमोजणी दरम्यान कार्यकर्त्यांचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला। पाहूया सविस्तर वृत्त। रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीसाठी कुवारवाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन इथे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती।
सकाळी 10 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीला सुरुवात झाली. निकाल जाहीर होताच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करत विजयाचा आनंद व्यक्त केला. निकाल लागला हे आम्हाला समजूनच होता, कारण पालकमंत्री माननीय उदयजी सामंत यांच्या माध्यमातून नाचणे जिल्हा परिषद गटामध्ये जी विकासाची कामं झाली त्या विकासाच्या कामं पाहूनच जनतेने भरघोस मताने आम्हाला विजयी करून दिलेले आहे. पंचायत समितीचे माझे दोन्ही सहकारी व स्वतः मी जिल्हा परिषदेला भरघोस मताने विजयी होऊन आलेले आहोत. शिरगाव जिल्हा परिषद गट हा सामंत सेनेचा बालेकिल्ला आहे. सन्माननीय पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांच्या कामाच्या जोरावर ह्या गटामध्ये जातीचे फॅक्टर पण निर्माण झाले, पण त्या सगळ्यावर मात करून शिरगाव जिल्हा परिषद गट हा सेनेचा बालेकिल्ला आहे. ह्यापुढे पण राहणार आणि असाच आम्ही राखणार. विकास कामातूनच लोकांकडनं मतं घेणार आणि ती मतं आम्ही घेतली. सगळ्या मतदारांचे जाहीर आभार प्रत्येकाच्या घरी जाऊन मानणार आहोत, पण तुमच्या माध्यमातून आणि तुम्ही सगळ्या पत्रकारांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल तुमचे खास करून अभिनंदन. धन्यवाद. महाराष्ट्र राज्याचे उद्योग तथा मराठी भाषा मंत्री, सगळ्यांचे लाडके आमदार उदयजी सामंत साहेब, लांजा राजापूर संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार किरण भैया सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण तालुक्यामध्ये महायुती लढत असताना आज 100% यश हे आपल्याला मिळालेलं आहे. त्याच्यामुळे नक्कीच जनता ही सामंत पॅटर्नबरोबर आहे आणि विकास कामांबरोबर आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. नमस्कार, माझं नाव सौ विद्याविलास बोंबले. मी हातकंबा पंचायत समिती गणातून पंचायत समितीसाठी उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरलेला होता आणि आज त्याचा निकाल लागला आहे. तर मी 3178 मतांनी लीड घेतलेला आहे आणि या सर्वांमध्ये यश कोणाचं असेल तर महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री आदरणीय डॉक्टर उदयजी सामंत साहेब आणि किरण भैया सामंत साहेब यांचं आहे. माननीय पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेबांचं आहे. तर या मला निवडून देण्यासाठी ज्या जनतेने मला मतदान केलं त्या सर्व मतदार बंधू भगिनींचे मी आभार मानते आणि मला मोठ्या संख्येने निवडून दिल्याबद्दल धन्यवाद. हातखंबा जिल्हा परिषद गटामध्ये अपक्ष उमेदवार परशुराम कदम आणि महायुतीचे सुयोग कांबळे यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. सुरुवातीला आघाडीवर असलेले परशुराम कदम यांना अखेरीस पराभव पत्करावा लागला. हा विजय माझा नाही आहे, मी एक कार्यकर्ता आहे आणि माझ्या सहकाऱ्यांचा हा विजय आहे आणि जनतेचा आणि मायबाप जी मतदार आहेत त्यांचा हा सगळा विजय आहे. काय अजेंडा असणार आहे आपला? आता आपण निवडणूक जिंकलेल्या आहेत, जनतेसाठी काय प्रयत्न? मिरजोळे आणि खेडशी शहराच्या बाजूला जे ही लागलेली गावं आहेत, म्हणजे शहरीकरण जास्त आहे. नागरिक म्हणजे आपल्या रत्नागिरी शहराच्या बाजूला असलेली ही 2 गावं आहेत आणि जास्तीत जास्त तरुण मुलांना रोजगार, पाण्याचे प्रश्न, आरोग्याच्या समस्या आणि कचऱ्याचा मूलभूत प्रश्न जो आहे या भागामध्ये तो जास्तीत जास्त सोडवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार. माझा मतदारसंघ आहे कुवारबाव पंचायत समिती 71. माझं नाव गजानन धर्माई धनावडे आणि अजून 3 फेऱ्या बाकी आहेत. झालेल्या फेऱ्यांपैकी मला जे आघाडी आहे ती 1700 मतांची आघाडी आहे जवळजवळ आणि उदय सामंत साहेबांनी मला शेवटचे 2 दिवस असताना उमेदवारी दिली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या विकास कामांवर लोकांनी त्यांच्यावर आणि माझ्यावर विश्वास ठेवून लोकांनी भरघोस मला मतदान दिलं आहे. त्याबद्दल सर्व मतदारांचे मी आभारी आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र रुक्मिणी वसंत मांडवकर, पावस जिल्हा परिषद गट 39 मधनं मी निवडणूक जिल्हा परिषद उमेदवार म्हणून लढवली आहे. आज आत्तापर्यंत जवळपास 20 राऊंडमध्ये जवळपास 3000 मतांचं लीड मला मिळालेलं आहे आणि हे लीड मला मिळताना नक्कीच माननीय उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब, माननीय निलेशजी सांबरे साहेब आणि भैयाशेठ सामंत साहेब यांचा हात माझ्या पाठीशी असल्यामुळे, तसंच गेले 2 वर्षापासून जिजाऊ संस्थेच्या मार्फत केलेल्या सामाजिक कामांचा नक्कीच मतदारांनी विचार केलेला आहे आणि तो विचार करून मला एवढी भरघोस मतं
आत्तापर्यंतच्या राऊंडमध्ये दिलेले आहेत. भविष्यात माझा विजय निश्चित झालेला आहे. मी परत एकदा माननीय उदयजी सामंत साहेब, माननीय निलेशजी सांबरे साहेब आणि उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब या सगळ्यांना धन्यवाद देतो. पावस जिल्हा परिषद गटातून 5 वेळा निवडून आलेले उदय बने यांनाही यावेळी पराभवाचा धक्का बसला. गेली 5 टर्म सलग ह्या जिल्हा परिषदमध्ये काम करण्याची संधी मिळाली. आता आपण इतके 46 वर्ष ह्या राजकीय क्षेत्रात असल्यानंतर आम्ही जनतेमध्ये किती आहोत हे आजमावण्याकरता, उदय बने म्हणून किती आहे, लोकांनी स्वीकारलं आहे का हे बघण्याकरता आम्ही अपक्ष उभा राहिलो. कुठलाही नेता नाही, पैसा नाही, असे सगळे उमेदवार आमच्या रत्नागिरी तालुक्यामध्ये लढलेले आहेत. तरीसुद्धा 5,000च्या वरती लोकांनी आम्हाला मतदान केलं आहे. ही 9 वर्षांनी निवडणूक होते. ही निवडणूक लागण्याकरता जिल्हा परिषद पंचायत समिती असोसिएशनच्या वतीनं आम्हाला सुप्रीम कोर्टात जावं लागलं. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं ही निवडणूक लागली आणि ही निवडणूक इतक्या वर्षानं लागल्यामुळं मध्ये जो 4 वर्षाचा गॅप पडला आणि निशाणीसुद्धा एक नवीन होती आमची, त्याच्यामुळं हा पराभव स्वीकारलेला आहे. याच्यापुढं पुढचं धोरण आम्ही लवकरच ठरवू एवढं या ठिकाणी सांगतो. ज्याने मला मतदान केलंय त्या सगळ्यांचे जाहीर आभार, धन्यवाद. मी पक्ष उदय बनेने आजही सोडलेलं नाही. तुमच्या माहितीकरता सांगू, काहीतरी चुकीचं बोलू नका. उदय बने तिथं थांबला. मी 46 वर्ष एका दगडावर आहे. मला वाटतं कदाचित एवढा सिनियर माणूस मी एकटाच असेल की जो तिथं ठाम आहे, तिथंच आहे. त्याच्यापुढे सुद्धा जी काही सेवा आहे ती आपण करत राहणार. दरम्यान पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्हा परिषदेत महायुतीने एकतर्फी विजय मिळवल्याचा दावा करत उबाठा सेनेवर टीका केली. जे पराभूत झाले त्यांच्याबद्दल दुःख नक्कीच आहे. त्याच्याबद्दल काय राजकीय एवढे आम्ही घाणेरडे लोक नाही आहोत. पण माझ्या बाजूला नंदा मुरकर आहे, ज्याने या जिल्ह्यातला इतिहास घडवला. आणि तुम्ही पण असं सांगत होते की एकच माणूस या जिल्हा परिषदेमध्ये 25 वर्ष 30 वर्ष निवडून येऊ शकतो. मी नाव घेत नाही, पण त्याचा पराभव करून शिवसेना काय असते हे नंदा मुरकरनं आज अख्ख्या जिल्ह्याला दाखवून दिलंय. आज जिल्ह्यामध्ये वन साईड शिवसेनेची जिल्हा परिषद आलेली आहे. जवळजवळ 30पेक्षा जास्त जागा आम्ही जिंकलेल्या आहेत. 6-7 जागांवर आम्ही आघाडीवर आहोत. माझा अंदाज असा आहे की 37 ते 38 जागा शिवसेना स्वतःच्या ताकदीवर जिंकेल. BJP देखील आमच्यासोबत असेल. आणि आज UBTचं जे पानिपत झालंय, त्यांच्या 39 सदस्य होते या जिल्हा परिषदेमध्ये आम्ही असताना. आता त्यांची संख्या 3 ते 4 वर आली. त्याच्यामुळं मला रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्या शिवसैनिकांना आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आणि ज्यांनी आम्हाला मदत केली, ज्यांनी शिवसेना पक्षावर विश्वास ठेवला, त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो. रत्नागिरी शहराजवळील शिरगाव ग्रामपंचायतीत महायुतीचे साक्षी कुमठेकर, परेश सावंत आणि श्रद्धा मोरे हे तिन्ही उमेदवार विजयी झाले असून त्यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. काय नाही, सामंत साहेबांचे आशीर्वाद आणि सामंत साहेबांनी जी कामं केलेली आहेत, विकास कामाच्या जोरावरच आमच्या तिन्ही उमेदवारांचा विजय झालेला आहे. त्यामुळे खूप आनंदी होतो आम्ही सर्वजण. खूप छान वाटतंय. सर्वप्रथम मी झाडगाव म्युन्सिपल एरिया बाहेर म्हणजे शिरगाव जिल्हा परिषद गट, त्यातील शिरगाव पंचायत समिती गणातून आपले आमदार उदयजी सामंत साहेब यांनी मला उमेदवारी दिली होती. आणि त्यांच्याच सहकार्यामुळे आणि त्यांनी जी भरघोस कामं केलेत आमच्या शिरगावात, त्यामुळे आज आमचा दणदणीत विजय झालेला आहे. आमचे तिन्ही उमेदवार जिल्हा परिषद आणि दोन्ही पंचायत समिती आम्ही खूप चांगल्या प्रकारे जिंकलेलो आहे आणि याचा आम्हाला खूप आज आनंद वाटतोय. माझं नाव श्रद्धा दीपक मोरे. मी शिरगाव जिल्हा परिषद गटातून निवडून आलेली आहे. आणि मी पहिल्यांदा अगोदर आपले उद्योगमंत्री आणि भाषा मंत्री आणि आपल्या पालकमंत्री उदयजी सामंत यांनी मला जी उमेदवारी दिलेली आहे, त्या उमेदवारीमुळे मी आज जिंकून आलेली आहे. आणि त्यांनी जी विकास कामं केलेली आहे साहेबांमुळेच मी जिंकून आलेली आहे. आणि आता यापुढे मी जिल्हा परिषद गटामध्ये जी काय आपली कामं असतील ती मी. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या विजयानंतर महायुतीच्या उमेदवारांनी आनंद व्यक्त करत विकासाच्या कामांना गती देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
जिल्ह्यात शिवसेनेचा स्ट्राईक रेट सर्वाधिक राहिल्याचा दावा पालकमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. तसंच 9 पंचायत समित्यांवर महायुतीचे सभापती बसणार असल्यानं जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर शिवसेनेचा दावा अधिक मजबूत झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. या राजकीय यशाला शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांना वाढदिवसानिमित्त रत्नागिरी शिवसैनिकांची राजकीय भेट असंही सामंत यांनी संबोधलं आहे. आज महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका ज्या झाल्या होत्या त्याचे निकाल लागले. रत्नागिरी जिल्ह्यापासून आपण सुरू करू. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 56 जिल्हा परिषदेच्या जागा होत्या आणि 112 पंचायत समितीच्या जागा होत्या. तर 12 जिल्ह्यांमध्ये सगळ्यात जास्त शिवसेनेच्या जागा ह्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आलेल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या जनतेनं मतदारांनी भरभरून आम्हाला मतदान केलं आहे. त्याच्यामुळं रत्नागिरी तालुक्यामधल्या 10 पैकी 10 जागा जिल्हा परिषदेच्या आम्ही जिंकलेल्या आहेत. दापोलीमध्ये 6 पैकी 6 जागा आम्ही जिंकलेल्या आहेत. खेडमध्ये 6 जागा आम्ही जिंकल्या आहेत आणि 1 जागा अजित पवार NCPनं जिंकलेली आहे. मंडणगडमध्ये 2च्या 2 जागा आम्ही जिंकलेल्या आहेत. चिपळूणमध्ये 3 शिवसेना, 2 BJP, 3 NCP आणि 1 UBTनं जिंकलेली आहे. खेडमध्ये 11 शिवसेना, 1 NCP, 2 UBT. मंडणगडमध्ये 4च्या 4 जागा शिवसेनेनं जिंकलेल्या आहेत. चिपळूणमध्ये 4 जागा शिवसेना, 3 जागा BJP आणि 7 जागा NCPनं जिंकलेल्या आहेत. गुहागरमध्ये 5 जागा शिवसेना, 4 जागा BJP आणि 1 जागा UBTनं जिंकलेली आहे. संगमेश्वरमध्ये तिथं तिन्ही पक्षाची आघाडी होती. 4 जागा शिवसेना, 4 जागा NCP आणि 2 जागा BJPनं जिंकल्यात आणि UBT 4 जागेवर आहे. युती मिळून 12 जागा आम्ही तिथं जिंकलेल्या आहोत. राजापूरमध्ये 10 जागा शिवसेनेनं जिंकल्यात, 1 जागा BJPनं जिंकली आणि 1 जागा इतर आहे. लांजामध्ये 7 जागा शिवसेना, 1 जागा BJP अशा 212 पैकी 74 ठिकाणी शिवसेनेचे पंचायत समितीचे सदस्य झालेत. 14 ठिकाणी BJPचे पंचायत समितीचे सदस्य झालेत. 13 ठिकाणी NCP, 11 ठिकाणी UBT आणि 1 इतर आणि 1 जो निवडून आलेला आहे त्यांना आत्ताच शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला म्हणून आमच्या 74 झाल्या. तर तसं बघायला गेलं तर इथं देखील शिवसेनेचा स्ट्राईक रेट हा 70% पुढे आहे. 9 पंचायत समितीवर महायुतीचे सभापती बसतील आणि जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होईल. आज माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा वाढदिवस आहे आणि अजितदादांच्या निधनामुळं कुठचेही सत्कार स्वीकारायचे नाहीत असं माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ठरवलं होतं. परंतु आज रत्नागिरी जिल्ह्याच्या शिवसैनिकांनी आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना रत्नागिरी जिल्हा परिषद आणि 9ही पंचायत समितीचे सभापती ही वाढदिवसाला भेट म्हणून दिलेली आहे. होय, कोणत्याही आजाराचं मूळ पोटात असतं. म्हणूनच पोटा पाण्यासाठी राबताना पोटाची योग्य काळजी घेतलीच पाहिजे. त्यासाठीच सुसज्ज आहे कोल्हापुरातील पोट विकारावरील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अंतरंग हॉस्पिटल. लिव्हर, स्वादुपिंडाचे क्लिष्ट आजार, पित्ताशयातील खडे, कावीळ, अल्सर, लहान किंवा मोठ्या आतड्याचे आजार, जुलाब, बद्धकोष्ठता, कोलायटिस, कॅन्सर, रक्ताच्या उलट्या, मूळव्याध, भगेंद्र, पोटाशी निगडीत सर्व आजार आणि विकारांवर होतात अत्याधुनिक तंत्रज्ञानातून परिपूर्ण उपचार. सर्व प्रकारच्या अत्याधुनिक एंडोस्कोपी, ERCP, एंट्रोस्कोपी, स्पाय ग्लास लॅप्रोस्कोपी, लिथोट्रिप्सी यासह आवश्यकतेनुसार सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया होतात अंतरंग हॉस्पिटलमध्ये. 38 वर्षांपासून पोटाच्या सर्व विकारांवरील पश्चिम महाराष्ट्रातील विश्वासार्ह सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अंतरंग हॉस्पिटल, महावीर कॉलेज जवळ न्यू पॅलेस रोड, कोल्हापूर. आता सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस OPD सुरू असते. कॅन्सर हा गंभीर आजार आहे, जीवघेणा आहे, पण त्याला रोखता येऊ शकतं.
लवकर निदान आणि वेळेवर उपचार केल्यास कॅन्सरवर मात करता येऊ शकते. आता कोल्हापुरात सुरू झाली आहे कॅन्सर डे केअर सुविधा. अनुभवी आणि नामांकित कर्करोग तज्ञ डॉक्टर अक्षय शिवचंद यांचे क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर. कॅन्सरसाठी आवश्यक किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी आणि अन्य उपचार मिळतात या डे केअर सेंटर मधून. रुग्णांचे मानसिक स्वास्थ्य राखणे हे महत्त्वाचे मानून कॅन्सर रुग्णांसाठी सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळण्याचे ठिकाण म्हणजे क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर. राजारामपुरी 8वी गल्ली, पहिला मजला, बँक ऑफ बडोदाच्या वर, कोल्हापूर. फोन 902861 0470. विश्रांतीनंतर KTVच्या या बातमीपत्रात आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. केसी जैननगर इथं ली ओरा केक अँड डिझर्ट शॉप या नव्या दुकानाचं उत्साहात उद्घाटन करण्यात आलं. उद्योजक रफिक कासी आणि सिराज कासी यांच्या हस्ते फीत कापून दुकानाचं उद्घाटन झालं. या कार्यक्रमाला KTV न्यूजचे संचालक रज्जाक काझी, नदीम काझी, महबूब काझी आणि राहिल काझी यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी नवीन उपक्रमाला शुभेच्छा देत परिसरातील ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्याचा विश्वास व्यक्त केला. ली ओरा केक अँड डिझर्ट शॉप इथं आकर्षक फ्रूट शेप पेस्ट्रीजसह सर्व प्रकारचे केक्स उपलब्ध असून केक प्रेमींनी या नवीन शॉपचा लाभ घ्यावा असं आवाहन संचालकांनी केलं आहे. हाँ, हम हमारा एक ऑलरेडी केक सिटी ब्रांच है. हमने अभी एक न्यू कॉन्सेप्ट स्टार्ट किया है लियोरा नाम से. हम यहाँ पर ट्रेंडी मूस केक्स प्रोवाइड कर रहे हैं. वैलेंटाइन स्पेशल भी छोटे हार्ट शेप केक्स है, वैलेंटाइन टेडी मूस केक्स है, पैन केक्स है, वॉफल्स है. डेजर्ट्स में पूरा कस्टमाइज जो भी डेजर्ट्स चाहिए सब मिलेगा यहाँ पर. एंड हमें मैक्रोन्स भी है, कप केक्स है, जार केक्स है. एंड हम क्रोजॉन्स भी अभी बनाने वाले हैं. फ्रेश क्रोजॉन्स वगैरह भी बनेगा. अभी ओपनिंग के लिए अवेलेबल नहीं लगा है, बट यहाँ पर अभी सब तिरामिसू से लेके ओपरा, तिरामिसू, स्कारलेट हार्ट
और आपकी स्पेशलिटी है सैन सेबेस्टियन चीज़ केक, जो फ्रेंच डेजर्ट है और बहुत स्मूथ आएगा, क्रीमी आएगा। बस यहाँ पर एक फ्रूट शेप में एक मैंगो है, रास्पबेरी है, एंड ये तिरामिसू है, कॉफ़ी में आएगा, एंड चेरी नॉयर, इसके अंदर चेरी चॉकलेट मूज आता है और चेरी फिलिंग भी आता है। एंड यहाँ पर बाकी डेजर्ट्स भी मिलेगा, बॉल केक्स मिलेगा, ब्राउनी बाइट्स मिलेगा, सब कुछ यहाँ पर जो भी वायरल या फिर फ्रेंच डेजर्ट्स है, पूरा थीम फ्रेंच बेस्ड ही है, एंड लंदन एंड फ्रेंच मिक्स है दो। एंड रेगुलर केक्स भी है, जैसे हम लोग कस्टमाइज केक्स भी बना के देते हैं, थीम बेस्ड केक्स भी बनता है, बटर क्रीम का केक्स भी बनेगा। रत्नागिरी में पहली बार कौन सा क्या है? रत्नागिरी में एक्चुअली सैन सेबेस्टियन चीज़ केक और फ्रेंच स्टाइल का कैफ़े हम लोग ने फर्स्ट टाइम ही चालू किया है। रत्नागिरी में डेजर्ट्स, फ्रेंच फ्रूट डेजर्ट्स भी है, जो मूस बेस्ड डेजर्ट्स आते हैं, जो फिलिंग के साथ आएगा। अगर रसबेरी है तो रसबेरी शेप में, और रसबेरी मूस के साथ और रसबेरी फिलिंग के साथ आएगा। केसी जैन नगरमधील या नव्या डिझर्ट शॉपमुळे परिसरातील गोड प्रेमींसाठी एक नवीन आकर्षण निर्माण झालं आहे। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेवर महायुतीचं वर्चस्व। रत्नागिरीत पालकमंत्री उदय सामंतांचा प्रभाव पुन्हा सिद्ध। जिल्ह्यात शिवसेनेचा स्ट्राईक रेट सर्वाधिक। जिल्हा परिषदेचा अध्यक्ष शिवसेनेचाच होणार, पालकमंत्री उदय सामंत यांचा दावा। अपक्ष उमेदवार परशुराम कदम आणि उदय बने यांनी दिली महायुतीच्या उमेदवारांना काटेकी टक्कर। पराभव मनापासून स्वीकारतो, उमेदवार उदय बने यांचं प्रतिपादन। आणि रत्नागिरीत नव्याने सुरू झालेल्या लिओरा केक शॉपचं शानदार उद्घाटन। यासोबतच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।